धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिलेला आहे। त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे। मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराड याच्यावर दोषारोपपत्र दाखल झाले। पाठोपाठ देशमुख यांच्या हत्येचे भीषण व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला। नमस्कार, मी गौरी बाईकर मुंबई आउटलुक मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते। 9 डिसेंबर 2024 रोजी बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती। आवादा कंपनीकडून मागण्यात आलेल्या खंडणी प्रकरणातून ही हत्या झाल्याचा आरोप आहे। धनंजय मुंडे यांचा अत्यंत जवळचा सहकारी आणि त्यांचा राईट हँड अशी ख्याती असलेला वाल्मिक कराड हा हत्येमागचा सूत्रधार असल्याचा आरोप झाले होते। सुरुवातीला बीड पोलिसांनी या प्रकरणाचा गुन्हा नोंदवून घेण्यापासून ते तपासात प्रचंड कुचराई केली होती। अखेर या प्रकरणावरून प्रचंड रोष निर्माण होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी नेमण्याचे आदेश दिले होते। यानंतर सीआयडी आणि एसआयडीने संयुक्तपणे या प्रकरणाचा तपास सुरू केला होता। यामध्ये वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांचा सहभाग आढळून आला। यामुळे सीआयडीने वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांवर मकोबा अंतर्गत कारवाई केली होती। नुकतंच या प्रकरणात 1500 पानी आरोपपत्र दाखल करण्यात आले। यामध्ये वाल्मिक कराड हाच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचं म्हटलं होतं। वाल्मिक कराड हा बीड जिल्ह्यात धनंजय मुंडे यांचा राईट हँड म्हणून ओळखला जात होता। धनंजय मुंडे यांच्या निवडणुकीच्या काळातील प्रचाराचे व्यवस्थापन ते त्यांच्या अनुपस्थित बीड जिल्ह्यातील कारभारांची जबाबदारी वाल्मिक कराडच्या खांद्यावर होती असं सांगितलं जात आहे। वाल्मिक कराड यांनी आवादा या पवनचक्की निर्मिती कंपनीकडून 2 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती। यावरून कंपनी प्रशासन आणि वाल्मिक कराड यांच्यात वाद झाले। या वादातून वाल्मिक कराडचे सहकारी आवादा कंपनीत गेले होते। यावेळी त्यांनी तेथील सुरक्षा रक्षकाला मारहाण केली होती। हा सुरक्षा रक्षक मस्साजोग गावातील असल्याने सरपंच संतोष देशमुख आवादा कंपनीत गेले होते। या ठिकाणी संतोष देशमुख आणि गावकऱ्यांनी वाल्मिक कराडच्या टोळीच्या लोकांना मारहाण केली। 6 डिसेंबर 2024 रोजी हा वाद झाला होता। यानंतर या भांडणाचा डूख मनात ठेवून वाल्मिक कराड याच्या सांगण्यावरून त्याच्या साथीदारांनी संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची अत्यंत निर्घृण पद्धतीने हत्या केली होती। संतोष देशमुख यांच्या हत्या करतानाचे फोटो सोमवारी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते। यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती। काल राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संतोष देशमुख यांच्या हत्येचे संताप आणणारे व्हिडिओ व्हायरल झाले। यामुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांचा दबाव अधिक वाढला। शिवाय राज्याची कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंडे यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले। त्यानुसार धनंजय मुंडे यांनी आज सकाळी आपल्या पीए मार्फत फडणवीस यांच्याकडे पदाचा राजीनामा पाठवला आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंडेंचा राजीनामा स्वीकारला। आज राज्याचे मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिलेला आहे। त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे आणि पुढील कारवाई करता तो माननीय राज्यपाल महोदयांकडे पाठवलेला आहे। त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा स्वीकारून या ठिकाणी मुक्त करण्यात आलेलं आहे।